रोड एकदम भारी आहे, मस्त झाडी आहे, मजा आहे. कम से कम 15 किलोमीटर जाते इथून सरळ. ओके. खालापूर विचारा. खालापूरला जायचं आहे. तुम्हाला राफ्टिंग आहे माझ्याकडे. राफ्टिंगचं मी ऑर्गनाईज करतो. राफ्टिंग स्टे आहे आपल्याकडे. AC नॉन AC रूम्स आहेत. हे नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण. मित्रांनो, आज आपण चाललो आहे आपल्या कोकणात आणि ते पण आपण बाईक राईड करतो आहे. मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि मित्रांनो आज राईड आपण करतो आहे आपल्या बाईकने. प्रवास आपण आपल्या बाईकवर करिझमावर करणार आहोत. तर गोप्रो वगैरे सेटअप रेडी आहे आपला आणि मी एकच बॅग घेतली आहे. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण मोटो ब्लॉग करतो आहे. तर बरीच इन्फॉर्मेशन आपण देणार आहे, बऱ्याच ठिकाणी आपण भेट देणार आहे आणि मुंबई गोवा हायवेचा प्रवास करणार आहोत. शॉर्टकटनी पण जाण्याचा प्लॅन आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. रात्र होणार आहे, बघूया कसा असेल प्रवास. कारण आपल्याला कोकणचे रस्ते चांगल्या प्रकारे माहिती आहेत. बऱ्याच प्रमाणात मी कोकणातील प्रवास केला आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. प्रवास सुखाचा हो दे रे देवा. आई जोलाई देवी आशीर्वाद असू दे. मित्रांनो, आता आपण आहोत पलाव लेकशोरमध्ये. पलाव लेकशोर आणि डाऊनटाऊनच्या इथे. इथूनच आता आपण डायरेक्ट प्रवास करणार आहोत तळोजा मार्गे. डायरेक्ट पनवेलला जाणार, तिथून डायरेक्ट आपला मुंबई गोवा हायवे किंवा तिथून शॉर्टकट आहे एक, तो दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत. आता आपण पनवेलला पोचलो आहे आणि साधारणतः मित्रांनो मला तळोजावरून तळोजा बायपास रोड जो आहे तिथून इथपर्यंत यायला, म्हणजे पनवेलपर्यंत यायला साधारणतः 18 किलोमीटर झाले. हे बघा, इंडिकेटर मी लावून ठेवलेलं. मी 18 किलोमीटर झाले आणि 15-20 मिनटात मी पोचतो. 15 ते 20 मिनटात आपण. हो काका, सो मित्रांनो इथे ना पेट्रोल खूपच स्वस्त मिळतं, तर म्हणून मी इकडे नेहमीच पेट्रोल भरतो. गरज तर नाही मित्रांनो, 4 कांडे आहेत ऑलरेडी. किती फरक आहे मुंबईपेक्षा इकडे? 1-2 रुपये. हो का? बस राजा, बस बस बस. अरे बस बाल्या बस, पैसे मलाच द्यायचे आहेत. झाली फुल ऑलमोस्ट मित्रांनो. चलो. सो मित्रांनो, आता आपण जो प्रवास करतो आहे मित्रांनो, तो मुंबई गोवा हायवेवरून नाही करत आहे. आपण सरळ करतो आहे, खोपोली मार्ग करतो आहे. मित्रांनो, मी सुद्धा पहिल्यांदाच अनुभव घेणार आहे ह्या रोडवरून. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बरीच ह्या रोडबद्दल माहिती मिळणार आहे. असं म्हणतं सरळच जातो, तरी पण मी विचारपूस करतो, कोणतं एक चांगलं जाणकार घेतो. मित्रांनो, आता आपण ज्या ब्रिजच्या इथे आलो आहे ना, तर इथून आपण मुंबई गोवा हायवेने जातो आणि इथूनच सरळ वाटतं ना, म्हणजे हा रोड जातो सरळ खोपोली मार्गे, मुंबई पुणे मार्गे जातो. तरी पण विचारावं लागेल आय थिंक कोणाला. इथे डीमार्ट आहे मित्रांनो, तुम्ही डीमार्टला जाऊन शॉपिंग पण मस्त करू शकता. कारण की कोकणात जाताना आपण बरीच शॉपिंग करू शकतो, ते पण चांगल्या बजेटमध्ये, चांगल्या रेटमध्ये. हां, इथून तुम्ही सरळ जायचं. हां, कम से कम 15 किलोमीटर जाते इथून सरळ. ओके. खालापूर विचारा. खालापूरला जायचं आहे. बरोबर आहे ना? हां बरोबर. खालापूरला तुम्ही गेले, खालापूर मधल्या गावातला घुसाचं. हो हो. खालापूरला तुम्ही गेले तर परत तुम्हाला हां गणपती पालिकडून जायचं. तिथे पोहोचलं ना, मला तिकडचं माहिती आहे. बस 15 किलोमीटर जायचं. खालापूर विचारायचं, नाही समजलं तर. ओके ओके, धन्यवाद. ज्या टोलबद्दल बोलवतो हाच टोल आहे, पण माहीत नाही किती घेतात. पण जेव्हा पण मी आता नेक्स्ट टाईम जेव्हा कारने येईन ना मित्रांनो, तो मी ह्याच रोडने प्रवास करेल. पण विचारायला पाहिजे की किती घेतात. हो काका, टोलचे किती घेता? अच्छा, 47 रुपये घेतात. 47 रुपयामध्ये एकदम मस्त रोड मिळतो आहे आणि तिथून डायरेक्ट मग आपल्याला वाकणला जाण्यासाठी पण रोड एकदम भारी आहे. मी लास्ट टाईम मी कारने प्रवास केलेला रात्रीचा. रोड चांगला आहे मित्रांनो. थोडेफार असे मोठे मोठे कंटेनर आहेत, तर त्यांना थोडे जरा तुम्ही गाडी सांभाळून चालवा आणि मीही गाडी सांभाळून चालवतो. जवळपास पूर्ण रोड खाली आहे मित्रांनो. जबरदस्त, मला तर खूप मजा आली गाईस. एकदम मक्खन रोड आहे, मक्खन.
बाजूला बघा ना मित्रांनो कसं मस्त एकदम झाडी आहेत, एकदम बाजूला डोंगर पण दऱ्या आहेत, ती सह्याद्री रांग आहे, खूप छान वाटते इकडे. मित्रांनो मी मुंबई गोवा हायवेवरील नागोठणेपर्यंतचा जो प्रवास आहे तो टाळण्यासाठी मी आपल्या पनवेलवरून खोपोली मार्गे खालापूरला पोहोचलो. मित्रांनो आता मी पोहोचलो आहे खालापूर पोलीस स्टेशनच्या इथे. इथूनच 7 किलोमीटरच्या अंतरावरनं मित्रांनो खालापूरचा आपला जो मुंबई पुण्याला जाण्याचा जो मार्ग आहे, जो टोल आहे त्याच्या अगोदरच आहे आणि इथूनच एक शॉर्टकट रोड आहे. आता मी पोहोचलो आहे वाकणला. इथे बरेच असे हॉटेल्स आहेत, पण मी इथे जेवणार नाही आहे कारण की माझं प्लॅन थोडं वेगळा आहे. मला चांगल्या ठिकाणी म्हणजे इथे माझं प्लॅन थोडं वेगळं आहे, एक नवीन ठिकाणी जेवण्याचा प्लॅन आहे. तर बघूयात कोणत्या ठिकाणी मला चांगलं फूड मिळेल. तर कारण इकडे जर आला तर तुम्हाला स्नॅक्स वगैरे भेटू शकेल. जेवणासाठी मला माहीत नाही इकडे चांगलं जेवण कुठे मिळतं. तर मुंबई गोवा हायवेवर अजून 1-2 ठिकाणं आहेत जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मित्रांनो आता आपण नागोठणेमध्ये आणि ह्या साईडला ना जोशी वडेवाले आहे. खूप चांगले वडे मिळतात, इव्हन त्यांच्याकडे जेवणाची पण सोय आहे. प्लॅन ॲक्च्युली मला पुढे जाऊन जेवायचं, त्याच्यामुळे मी तिथे थांबलो असतो. इकडे रोड पण बेकार आहे यार, खरं कंटाळा आला. मित्रांनो आपल्या मुंबई गोवा हायवेवर इंदापूरच्या इथेच डॉल्फिन गार्डन हॉटेल आहे, इथे थोडा जेवण घेतो. या ठिकाणी आय थिंक रिव्हर राफ्टिंगची पण इथे रिव्हर राफ्टिंग पण आहे. क्या बात आहे, आलं पाहिजे एकदा फॅमिलीला घेऊन. आहे का जेवण? तर बघूया मित्रांनो जेवण कसं असेल इकडचं आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा आपण नक्कीच या ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करू. नॉनव्हेज वगैरे आहे ना? नॉनव्हेज आहे ना? ओके. नमस्कार. जरा आपल्या थोडक्यात हॉटेल संदर्भात थोडी माहिती द्या. माझं नाव सुयश गावटे, मी इथला लोकलच आहे, तळवली गावातला. हां, माझं इथे हॉटेल डॉल्फिन गार्डन या नावाने हॉटेल आहे. अच्छा. इथे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला सर्व प्रकारचे डिश ट्राय करायला भेटतील. ओके. तुम्हाला राफ्टिंग आहे माझ्याकडे. राफ्टिंग तर मी ऑर्गनाईज करतो. राफ्टिंग स्टे आहे आपल्याकडे. AC नॉन AC रूम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कसे म्हणजे रूम्सची कॉस्ट काय? कपल रूम्स आहेत, फॅमिली रूम्स आहेत. ओके. आणि मग किती कसं आहे रूमची कॉस्ट काय? रूमची कॉस्ट म्हणजे AC घेतली तर 1500 पर्यंत जाते. हां. नॉन AC 1000 रुपये आहे. अच्छा. ओके. आणि त्याच्यामध्ये खाणं वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड. तर मित्रांनो मी ऑर्डर केली आहे चिकन थाळी आणि त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो मला सोल कढी येते, 2 रोटी आहेत, त्याच्यानंतर चिकन सुक्का आहे, चिकन त्याचा रस्सा आहे आणि कांदा आणि लिंबू आहे. तर मित्रांनो या जेवणाची टेस्ट कशी आहे पाहूयात आणि तुम्हाला जर जेवण चांगलं असेल तर नक्कीच रिकमेंड करू आपण. रस्सा बघा ना काय मस्त एकदम गाढा, एकदम चिकन पण चांगल्या प्रकारे शिजलं आहे एकदम. रस्सा खूप चांगला आहे आणि कोकणी पद्धतीचं आहे जी त्याच्यामध्ये जे असणारे इन्ग्रेडियंट्स पण भारी आहेत, जास्त स्पायसी नाही आहे. मित्रांनो मी आतमध्ये पण जायचं आहे, यांचं आतमध्ये ना फार्म हाऊस वगैरे आहे त्या ठिकाणी आणि इकडे प्रायव्हेट पार्टीसाठी वगैरे आहे. मोठं एकदम गार्डन आहे, गार्डनसारखं मोठं एकदम हे हॉटेल आहे. रोडवरून येताना तुम्हाला थोडं असं वाटलं की छोटंसं हॉटेल आहे, परंतु ह्या ठिकाणी खूप साऱ्या ॲम्युनिटीज वगैरे आहेत. मित्रांनो हॉटेल खूप चांगलं आहे, मजा आली जेवणामध्ये आणि त्यांचे बरेच असे ॲम्युनिटीज आहेत ते बघायचे होते मला, कारण की आतमध्ये बरंच काही बघण्यासारखं होतं. तर नेक्स्ट टाईम मी त्याचा एक पूर्ण असं ब्लॉग करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग पण आहे, तर ती एन्जॉयमेंट आणि त्याच्यानंतर त्यांचं फूड वगैरे सर्व काही आपण दाखवण्याचा या प्रयत्न करू या ब्लॉगवर आपल्या. रमजान चालू आहे ना, रमजानचं, त्याच्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी फूड स्टॉल मिळेल पाहायला. तर सर्व आपले जेवढे पण मुस्लिम भाई आहेत त्यांना सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचं भलं करो. मित्रांनो आता आपण समोर बघताना हे महाडमधील 14 तळे हे ऐतिहासिक असं ठिकाण आहे. ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी चळवळ केलेली. खूप मोठा इतिहास आहे या तलावावरून. समोर त्यांचे पूर्ण स्तंभ उभारण्यात आलेला आहे इकडे.
आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली. मध्ये तळं आहे आणि बाजूला मस्त त्याच्या शहर वसलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण आलो मित्रांनो मला थोडी शॉपिंग करायची आहे. भावा कसं आहे ओळखलं का? हेल्मेट मस्त मस्त मजेत. हेल्मेट काढत नाही, पूर्ण सेटअप करावं लागेल त्यामुळे. समीर ठसाळ. ठसाळ जुन्यात माहिती नाही. समीर SAMER. SAMER. अरे मी आता आईला जर बघायला आलो काय ते. अरे आता मी पूर्ण सेटअप काढला ना त्याच्यामुळे. तर अरे मला हे टोस्ट वगैरे हवेत रे. खारी वगैरे कुठे मिळेल? नक्की नक्की. बाय बाय. थँक्स. आईला टोस्ट आणि खारी घेतला आणि बिस्किट घेतला. बस झालं. हा तू चायनीजचा ना. कसं आहे तेच म्हटलं ओळख. नाही आता इथे नाही, आता मी गावी धामणीला. बाय. तर मित्रांनो बरेच जण आपल्या इकडे ओळखीचे आहेत आणि आपण समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचो इथे. तर आता तर आपण इथे राहत नाही, आपल्या डायरेक्ट आपल्या गावी चाललो आहे. चला डायरेक्ट भेटू सकाळी.